साहेब जय भीम. जय भीम जय भीम जय भीम. बसा बाई बसा. काय म्हणतं गाव तुमचं? माझं गाव चांगलं आहे. माझ्या गावामध्ये कुठेच असा जातीवाद नाही, पण बरेचशा ठिकाणी जातीवाद या गोष्टी चालूच राहतात साहेब. आता कुठं राहिला बाई जाते बा? पहिल्यासारखी परिस्थिती तर राहिली नाही. असं कसं म्हणता साहेब तुम्ही? अजून सुद्धा जातीवाद आहे. कुठं संपला जातीवाद? म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं जरा स्पष्ट बोला. उच्चवर्णीय जातीच्या मुलीसोबत प्रेम केलं तर त्याला मारून टाकण्यात येतं. पिंपरी चिंचवड मधला माझा भाऊ विराज जगताप, काय गुन्हा होता त्याचा? बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शिजोळा मारून टाकण्यात येतं माझ्या भावाला, आणि तुम्ही म्हणता कुठं राहायला जातीवाद? नांदेड जिल्ह्यामध्ये गुंडाळ या गावी बाबासाहेबांची जयंती काढली म्हणून अक्षय भालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला माझ्या भावाचा. 2006 मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खैरलांची गावी प्रकरण घडलं. अजून सुद्धा 20 वर्ष झाले त्या प्रकरणाला साहेब न्याय नाही मिळाला. आम्हाला न्याय पाहिजे तर संघर्षच करावा लागतो. आंदोलन मोर्चाशिवाय पर्याय नाही राहिला. बरेचसे केसेस तुमच्यावर दाखल झाले नाही. आणखी जर तुम्ही काही आंदोलन केली तर पोलीस तुम्हाला हद्दपार करतील. तुम्ही आंदोलन करा, परंतु कायद्याच्या चाकोरीत राहून करा. साहेब आम्ही जगाच्या विरोधात जातो पण कायद्याच्या जात नाही. कायदा आमच्या बापानं दिला म्हणून, पण पोलीस प्रशासन जाणून बुजून आम्हाला टार्गेट करतं. सोमनाथ सूर्यवंशी तुमच्या पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकण्यात आला आमचा परभणीचा भाऊ. साहेब त्या काळी कसा लढला असेल माझा भाऊ? अजून सुद्धा बाबासाहेबांची विटंबना होती. बाबासाहेबांचे पुतळे तोडले जातात, संविधान जाळलं जात आहे, आणि तुम्ही म्हणता की कुठे राहायला जातीवाद? जातीवाद संपला नाही साहेब अजून. हा लवकरात लवकर संपला पाहिजे. भाई, आमच्यासारख्या अधिकाऱ्याला दोन्ही बाजू तपासूनच योग्य निर्णय घ्यावा लागतो.